नमो बुद्धाय मित्रांनो, आपण लहानपणापासून ऐकत आलोय की वैशाख पौर्णिमेच्या रात्री बोधगयेत एका पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झाले आणि ते बुद्ध झाले. पण कधी विचार केलाय का, ते ज्ञान म्हणजे नेमकं काय होतं? काय झालं असेल त्या रात्री? आकाशातून एखादा प्रकाश झोत आला असेल का? त्यांच्या डोक्याभोवती अचानक वलय निर्माण झालं असेल का? की त्यांना भूत भविष्य पाहण्याची एखादी जादूची कांडी मिळाली? नाही, असं कोणतंही चमत्कारिक किंवा अतिमानवी सत्य तिथे घडलं नाही. मग बुद्धांना जे मिळालं ते ज्ञान नेमकं होतं तरी काय? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत शोधणार आहोत. मित्रांनो, हे ज्ञान एका रात्रीत मिळालेलं नाही. त्यामागे 6 वर्षांची भयंकर कठोर तपस्या होती. राजवाड्याचे सगळे सुखभोग सोडून सिद्धार्थ सत्याच्या शोधात निघाले होते. त्यांनी सुरुवातीला अनेक गुरु केले, पण समाधान मिळाले नाही. मग त्यांनी स्वतःला इतके कष्ट दिले, इतके उपवास केले की त्यांचे शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा उरला होता. पण अचानक त्यांच्या लक्षात आलं, अरे, शरीराला इतकं कष्ट देऊन मला सत्य कसं कळणार? विणेची तार खूप ताणली तर ती तुटते, आणि खूप सैल सोडली तर त्यातून संगीत निर्माण होत नाही. आणि इथेच त्यांना पहिला साक्षात्कार झाला, मध्यम मार्ग. अति भोगही नकोत आणि अति त्यागही नकोत. संतुलन हाच खरा मार्ग आहे. त्याच वेळी सुजाताने त्यांना खीर दिली. ती खीर खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात पुन्हा ताकद आली. मग ते बोधिवृक्षाखाली एका दृढ संकल्पाने ध्यानाला बसले. त्यांनी मनात ठरवले, जोपर्यंत मला अंतिम सत्य समजत नाही तोपर्यंत मी या स्थानावरून उठणार नाही. जेव्हा ते ध्यानात गेले तेव्हा त्यांच्यावर मारने हल्ला केला. आता हा मार म्हणजे बाहेरचा कोणताही राक्षस नव्हता. मार म्हणजे माणसाच्या आतले विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि भीती. सिद्धार्थ ध्यानात बसले होते. कदाचित त्यांच्या मनात अनेक विचार आले असतील. राजवाड्याची आठवण, यशोधरेची आठवण, आपल्या लहान मुलाची आठवण, कदाचित भीतीचे क्षणही आले असतील. पण सिद्धार्थ या कोणत्याही विचारांना बळी पडले नाहीत. ते पूर्णपणे अचल आणि स्थिर राहिले. त्या क्षणी त्यांनी आपल्या मनावर आणि सर्व विकारांवर विजय मिळवला. जेव्हा मन पूर्णपणे शांत, एकाग्र आणि आरशासारखं नित्तळ झालं, तेव्हा त्या रात्रीच्या 3 प्रहरामध्ये त्यांना टप्प्याटप्प्याने सत्याचे दर्शन झाले. आणि हेच ते ज्ञान. तर बुद्धांना कोणतं ज्ञान मिळालं? त्यांना विश्वाचा सर्वात मोठा नियम समजला. त्यांना समजलं की या जगात काहीही कायम टिकणारं नाही. सगळं काही बदलत आहे. आपला आनंद, आपले दुःख, आपले शरीर, आपले विचार, सगळं काही अनित्य आहे. आपण ज्या गोष्टींना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो त्या निसटून जाणारच आहेत. हे सत्य त्यांनी स्वीकारलं. हा बुद्धांच्या ज्ञानाचा गाभा आहे. शब्द कठीण वाटेल, पण अर्थ खूप सोपा आहे. हे आहे म्हणून ते आहे. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे. जर दुःख आहे तर त्या दुःखाला एक कारण आहे, आणि जर कारण नष्ट केलं तर दुःखही नष्ट होईल. हा निसर्गाचा नियम त्यांना समजला. त्यांना मानवी जीवनाचं सर्वात मोठं गणित सुटलं. ते म्हणजे 4 आर्य सत्य. पहिले सत्य, जगात दुःख आहे, मानवी जीवन असमाधानाने भरलेले आहे. दुसरे सत्य, दुःखाचे कारण आहे, आणि ते कारण म्हणजे तृष्णा किंवा हव्यास. अजून पाहिजे, हेच पाहिजे, असं का नाही, तसं का नाही, ही तृष्णा. तिसरे सत्य, दुःख दूर करता येते. जर तृष्णा संपवली तर दुःखही संपते. चौथे सत्य, दुःख दूर करण्याचा मार्ग आहे, ज्याला आपण अष्टांगिक मार्ग म्हणतो. मित्रांनो, बुद्ध हे कोणी देवदूत नव्हते. ते एका वैद्यासारखे होते. बुद्धांना त्या रात्री हे समजलं की माणूस आजारी आहे. त्यांनी त्या आजाराचं निवारण केलं. आजार बरा होऊ शकतो हे त्यांनी ओळखलं. पण बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं? तर त्यांच्या आतला मीपणा संपला. आपण सगळे कशात अडकलो आहोत? हे माझं, तो माझा, मला हे हवंय, मला कोणीतरी नाव ठेवलं, माझा अपमान झाला. त्या रात्री तथागत बुद्धांच्या मनातील अहंकार पूर्णपणे गळून पडला आणि अज्ञानाचा अंधार दूर झाला. जसा एखादा दिवा विझतो आणि शांतता पसरते, तशी त्यांच्या मनातील सर्व वासनांची आग विझली. यालाच निर्वाण म्हणतात. ज्ञानाचा अर्थ असा नाही की त्यांना जगातील सगळ्या भाषा आल्या किंवा गणितातील सगळी सूत्रे समजली. ज्ञानाचा खरा अर्थ असा की त्यांना मानवी दुःखातून कायमचे मुक्त कसे व्हायचे याचे उत्तर मिळाले. ते जणू अज्ञानाच्या झोपेतून जागे झाले. बुद्ध या शब्दाचा अर्थच मुळी जागृत झालेला माणूस असा होतो.
जेव्हा आपण म्हणतो की बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी निसर्गाचा आणि मानवी मनाचा खरा नियम ओळखला. बुद्धत्व ही कोणतीही जादू नाही, ती मानवी मनाची सर्वोच्च अवस्था आहे, जिथे राग नाही, द्वेष नाही, फक्त अपार करुणा आणि प्रज्ञा म्हणजेच खरे शहाणपण असते. बुद्धांनी आपल्याला हेच सांगितले की मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, पण त्या मार्गावर तुम्हालाच चालावे लागेल. त्यामुळे बुद्धांना मिळालेले ज्ञान हे फक्त पूजेसाठी नाही, तर ते आपल्या रोजच्या जीवनात जगण्यासाठी आहे. राग आल्यावर तो आवरणे, कठीण परिस्थितीतही शांत राहणे आणि चांगुलपणाने जगणे, हाच त्या बोधिवृक्षाखाली मिळालेल्या ज्ञानाचा खरा अर्थ आहे. चला तर मग आपणही त्या महाकारुणिक बुद्धांच्या विचारांवर चालण्याचा थोडा का होईना प्रयत्न करूया. तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय.